नमस्कार. आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सहकाराशी किंवा शेतीशी संबंधित ज्या वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत त्याचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करत होतो. त्याच्यामध्ये सहकारी विपणन संस्थांच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण सहकारी शेती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारतातील शेतीच्या संदर्भात आपण जर चर्चा केली तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतातली शेती आजही प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. शेतजमिनीचं आकारमान जे आहे ते अत्यंत कमी होत चाललेलं आहे. दिवसेदिवस गुंठ्यामध्ये शेती प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर आता असलेली दिसून येते. एकूण लोकसंख्येचं प्रमाणात जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतातील शेतीचं जे विभाजन आहे ते व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 5% लोकांच्याकडं एकूण शेतजमिनीच्या 95% जमीन आहे आणि राहिलेल्या 95% लोकांच्याकडं एकूण शेतजमिनीच्या 5% जमीन आहे. आणि त्यामुळं भारतीय शेतीची उत्पादकता कमी आहे. शिवाय भारतीय शेती ही आजही निसर्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याची जी आर्थिक स्थिती आहे ती अजूनही हलाखीची आपल्याला असलेली दिसून येते. विशेषतः जो सर्वसामान्य शेतकरी आहे त्याची आर्थिक स्थिती ही अत्यंत हलाखीची आहे. त्याचबरोबर आज एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा वाटा जरी कमी होत असला तरी रोजगारामध्ये आजही शेती हा एक नंबरचा उद्योग आहे, व्यवसाय आहे की ज्याच्यावर एकूण लोकसंख्येच्या साधारणपणे 60 ते 65 50 ते 55% लोकसंख्या आज रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. आणि या सर्वांचा विचार करता या शेतीची उत्पादकता वाढवणं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असणारं जे अन्नधान्य आहे ते पुरवणं असेल तर शेती ही मोठ्या प्रमाणात प्रगत पद्धतीनं चांगल्या आधुनिक पद्धतीनं करणं याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडं अवलंबून नाही. आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या सहकारी शेतीचा प्रयोग आपल्याकडं विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पंचवार्षिक योजनांच्या काळात मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी, शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग शेतीमध्ये करण्यासाठी आणि शेतकऱ्याची एकूणच शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याकडं प्रयोग करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या दृष्टीनं ही सहकारी शेती म्हणजे नेमकं काय, त्याच्या व्याख्या नेमक्या कोणत्या काय आहेत, या सहकारी शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि या सहकारी शेतीचे प्रकार कोणकोणते आहेत या संदर्भातली माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सहकारी शेतीच्या समस्या काय आहेत आणि त्याचे उपाय काय आहेत याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः आपण सहकारी शेती म्हणजे काय या संदर्भात आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं सहकारी शेतीच्या संदर्भात सहकारी शेती म्हणजे काय हे बघत असताना या सहकारी शेतीची नेमकी व्याख्या काय आहे या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की शेतकरी वर्गानं स्वेच्छेनं आपला मालकी हक्क शेतजमिनीवरचा अबाधित ठेवून आपली शेती कसण्यासाठी एकत्र आणणं आणि सर्व शेतीविषयक कार्य सामूहिकपणे पार पाडून येणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा जाता जे काय अधिक शिल्लक राहील त्याचं वाटप सभासदात करणं, याच्यासाठी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत त्याला आपल्याला सहकारी शेती संस्था असं संबोधता येऊ शकेल. म्हणजेच सहकारी शेतीमध्ये शेतकरी काय करत असतात तर आपला शेतजमिनीवरचा जो हक्क आहे तो अबाधित ठेवतात, मालकी हक्क अबाधित ठेवतात आणि कसण्यासाठी जमीन एकत्र करतात आणि अशा एकत्र केलेल्या जमिनीवर सर्व शेतीविषयक कार्य सामुदायिकपणे पार पाडली जातात आणि
आलेल्या उत्पन्नातून खर्च वजा जाता जे काही शिल्लक अधिक्य राहील, नफा राहील, तर त्या नफ्याचं वाटप सर्व सभासदांच्या मध्ये साधारणपणे त्यांनी संस्थेकडे दिलेली जमीन आणि त्यांनी त्या संस्थेवर केलेलं काम याच्या प्रमाणात साधारणपणे वाटून दिलं जातं. तर अशा प्रकारची जी शेती आहे ती शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे एकत्र येऊन स्वतःची शेतजमिनीची मालकी फक्त अबाधित ठेवली जाते आणि त्या माध्यमातून एकत्रितरित्या शेतजमीन कसण्याचा हा जो प्रकार आहे त्यालाच आपण सहकारी शेती असं म्हणतो. तर या सहकारी शेतीची ही संकल्पना आपण विचारात घेतल्यानंतर या सहकारी शेतीच्या नेमक्या व्याख्या काय सांगता येतील आणि त्या दृष्टीनं एक 2 व्याख्या आपल्याकडे आहेत. एक व्याख्या आहे शेतकरी परिषदेने केलेली आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, शेतकरी किंवा शेतजमिनीचा मालक आपल्या जमिनीचा उपयोग करण्याचा अधिकार संघटनेच्या स्वाधीन करून सर्व कृषी कार्ये सामूहिक पद्धतीने पार पाडतात तेव्हा त्या सहकारी शेती असे म्हणतात. म्हणजे या शेतकरी परिषदेची जर व्याख्या बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की शेतकरी किंवा शेतजमिनीचा मालक आपल्या जमिनीचा उपयोग करण्याचा अधिकार संघटनेच्या स्वाधीन करतो. म्हणजे आपल्या जमिनीची मालकी आपल्याकडेच ठेवतो, परंतु त्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार हा सहकारी संस्थेच्या स्वाधीन करतो. सर्व कृषी कार्ये सामूहिक पद्धतीनं पार पाडतात अशी जी व्यवस्था आहे त्याला आपल्याला सहकारी शेती असं म्हणावं असं या पहिल्या व्याख्येनुसार आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे सहकारी शेती अभ्यास गटाची आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतजमिनी एकत्र करून उपलब्ध मानवी शक्ती आणि कृषी साधनं यांचा पुरेपूर उपयोग करून कृषी उत्पादन, रोजगार व आर्थिक प्राप्तीत वाढ करण्याच्या उद्देशाने ज्यात सर्व सभासद स्वेच्छेने सहभागी होतात अशा संस्थेला सहकारी शेती संस्था असं म्हणावं. म्हणजे या दुसऱ्या व्याख्येमध्ये सुद्धा शेतजमिनीचं एकत्रीकरण केलं जातं आणि अशा एकत्रीकरण केलेल्या शेतजमिनीमध्ये उपलब्ध मानवी शक्ती आणि कृषी साधनांचा पुरेपूर उपयोग करून कृषी उत्पादन, रोजगार आणि आर्थिक प्राप्ती याच्यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशानं सर्व सभासद स्वेच्छेनं सहभागी होतात अशा संस्थेला सहकारी शेती संस्था असं म्हणावं. म्हणजे या अभ्यास गटाच्या मतानुसार सुद्धा की आपल्याकडं विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतजमिनीचं आकारमान जे आहे, आपण शेतीचे वैशिष्ट्य बघितले त्याच्यामध्ये अत्यंत लहान लहान आकाराचे तुकडे आपल्याकडे शेतजमिनीचे आहेत. प्रचंड जमीन ही बांधबंदिस्तीच्या किंवा बांधाच्या मध्ये अपव्यय जमिनीचा होतो आणि त्याचबरोबर लहान आकाराच्या जमिनी असल्यामुळं त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, यंत्रांचा वापर करता येणं शक्य नाही. तर अशा वेळेला शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी अशा शेतजमिनी एकत्र करून मालकी सभासदांच्याच नावावर ठेवली जाते, शेतकऱ्यांच्याच नावावर ठेवली जाते. फक्त कसण्यासाठी अशी जमीन एकत्र केली जाते आणि त्या माध्यमातून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याच्या उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक प्राप्ती म्हणजे उत्पादन, रोजगार आणि आर्थिक प्राप्ती या तिन्ही घटकामध्ये वाढ करण्याच्या हेतूनं ज्या वेळेला सहकारी संस्था स्थापन केली जाते त्याला आपल्याला सहकारी शेती संस्था असं म्हणावं. आता अशा प्रकारची सहकारी शेती संस्था स्थापन केल्यानंतर या सहकारी शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल की या प्रकारच्या शेती संस्थेमध्ये काय केलं जातं तर शेतकरी आपली शेतजमीन, कृषी साधनं आणि मनुष्यबळ यासह एकत्र येतो. अर्थात याच्यामध्ये शेतकरी एकत्र येत असताना नुसता जमीन एकत्र करत नाही तर तो आपल्याकडचं असणारी साधनं आणि आपल्याकडची असणारी मनुष्यशक्ती, मनुष्यबळ यासह सगळेजण एकत्र येतात आणि सामूहिकरित्या शेती करतात. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अशा सहकारी संस्थेसाठी आवश्यक असणारं जे भांडवल आहे ते भांडवल संस्थेच्या माध्यमातून उभारलं जातं. त्यासाठी ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडं संस्थेच्या माध्यमातून कर्ज उभारलं जातं आणि अशा शेतीमध्ये जी तात्पुरती किंवा कायमस्वरूपीची जी सुधारणा करावी लागते, मग विशेषतः त्याच्यामध्ये तात्पुरती याच्यामध्ये बांधबंदिस्ती असेल किंवा बांध हलवणं असेल, कायमस्वरूपीमध्ये पाणी पुरवठ्याच्या सोयी असतील किंवा इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी असतील, तर अशा प्रकारच्या
तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी ज्या सुधारणा आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून केली जातात. आवश्यक असणारं सगळं भांडवल संस्थेच्या माध्यमातून उभा केलं जातं. याच्यामध्ये संस्थाच उत्पादन त्या ठिकाणी योजना जी आहे की कुठल्या प्रकारचं उत्पादन घ्यावं, कसं घ्यावं, केव्हा घ्यावं, कुठल्या पद्धतीनं घ्यावं, हे सर्व निर्णय संस्थेच्या माध्यमातून केले जातात. उत्पादनाची जी सगळी योजना आहे ती सगळी संस्थेच्या माध्यमातून आखली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकारच्या सहकारी शेतीमध्ये शेतकरी आपला जमिनीवरचा अधिकार त्या ठिकाणी कायम ठेवतो, जमिनीची मालकी अबाधित ठेवतो आणि कसण्यासाठी अशा जमिनी त्या ठिकाणी एकत्र केल्या जातात. त्याचबरोबर या संस्थांचा जो कारभार आहे तो सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून पार पाडला जातो. जे सभासद आहेत ते एकत्र येतात आणि सहकारी संस्थेचे लोकनियुक्त प्रतिनिधी, ज्यांना आपण संचालक मंडळ असं म्हणतो, त्या संचालक मंडळाच्या माध्यमातून या संस्थेचा सगळा कारभार पाहिला जातो. उत्पादन कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, कारण या प्रकारामध्ये शेतजमिनीचं एकत्रीकरण होत असल्यामुळे मोठ्या आकारमानाच्या जमिनी उपलब्ध होतात आणि मोठ्या आकारमानाच्या जमिनीमध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिक ज्ञान याचा वापर मोठ्या प्रमाणात करता येतो आणि उत्पादनामध्ये वाढ करता येते. त्या दृष्टीनं उत्पादन कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर या सहकारी शेतीमध्ये केला जातो, तेही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर या संस्थांचा जो कारभार आहे तो लोकशाही पद्धतीनं होतो. म्हणजे सहकारी संस्थाच या प्रामुख्यानं लोकशाही पद्धतीनं कारभार करणाऱ्या संस्था असल्यामुळं आणि सहकारी शेती ही सहकारी संस्थाच असल्यामुळं या संस्थेचा कारभारसुद्धा इतर सहकारी संस्थांच्या प्रमाणे लोकशाही पद्धतीनं चालवला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सहकारी संस्थांना जे उत्पन्न मिळतं तर त्या उत्पन्नातील वाटा हा सभासदांना लाभांश रूपानं, विशेषतः संस्थेचा खर्च वजा जाता जे अधिक शिल्लक राहील, जे उत्पन्न शिल्लक राहील ते सर्व सभासदांच्या मध्ये साधारणपणे त्यांनी जेवढ्या जमिनी सहकारी संस्थेकडे हस्तांतरित केलेल्या आहेत किंवा एकत्रित केलेल्या आहेत त्या जमिनीच्या प्रमाणात आणि त्यांनी जमिनीमध्ये किती काम केलेलं आहे त्या कामाच्या प्रमाणात शक्यतो अशा अधिक्याचं वाटप या सहकारी संस्थांच्या मध्ये सभासदांच्या मध्ये केलं जातं. तर साधारणपणे ही वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला सहकारी शेतीची वैशिष्ट्ये म्हणून विचारात घेता येतात. अशा प्रकारची जी सहकारी शेती आहे, जर अशी सहकारी शेती सभासद किंवा शेतकरी कोणत्या पद्धतीनं करू शकतात त्यालाच आपण सहकारी शेतीचे प्रकार असं म्हणतो. तर हे प्रकार कोणकोणते आहेत याच्या संदर्भात आपल्याला या भागामध्ये चर्चा करता येईल. साधारणपणे सहकारी शेतीचे 4 प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात आणि या 4 प्रकाराच्या माध्यमातून शेतकरी सहकारी शेती आपल्या भागामध्ये करू शकतात. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे त्याला म्हटलेला आहे सहकारी सुधार शेती, कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंग असं म्हटलेलं आहे. या प्रकारच्या सहकारी शेती पद्धतीमध्ये सभासद सहकारी एकत्र येऊन सहकारी शेती संस्था स्थापन करतात. परंतु या प्रकारच्या शेती संस्थेमध्ये सभासद आपल्या शेतजमिनी एकत्र करत नाहीत. म्हणजे सभासद आपल्या आहे त्या शेतजमिनीमध्ये आहे त्या शेतजमिनीच्या आकारमानामध्ये शेती स्वतःच करतात. त्याच्यासाठी अशा शेतजमिनीचं एकत्रीकरण त्या ठिकाणी केलं जात नाही. त्यामुळं प्रत्येक सभासद आपल्या मालकीच्या जमिनीवर आपण स्वतःच त्या ठिकाणी उत्पादनाचं कार्य करतात. अर्थात या सहकारी शेती संस्थेचा उद्देश काय आहे तर शेतीमध्ये सुधारणा करणं आणि उत्पन्न वाढ करणं या मुख्य हेतूनं या सहकारी सुधार शेती संस्था स्थापन केल्या जातात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जमिनीचं एकत्रीकरण होत नसल्यामुळं सामुदायिकपणे शेती कार्य या प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये होत नाही. तर या प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये सभासद स्वतःच आपल्या जमिनीवर काम करतात. म्हणजे स्वतःच्या जमिनीवर स्वतःच शेतकरी काम करतात, स्वतःची जमीन स्वतः शेतकरी कसतात. मग संस्था इथं काय करते तर या प्रकारच्या संस्थेमध्ये संस्था सभासदांच्यासाठी उत्पादनाची योजना तयार करते. त्याचबरोबर अशा प्रकारची योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक असणारं सर्व मार्गदर्शन
विशेषतः त्यासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य हे संस्थेच्या माध्यमातून पुरवलं जातं. विशेषतः बी बियाणं, खतं, जंतुनाशके, मार्गदर्शन हे सर्व संस्थेमार्फत सभासदांना केलं जातं. या ज्या सेवा संस्थेमार्फत सभासदांना पुरवल्या जातात त्या सेवेबद्दल संस्था मोबदला आकारते आणि या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेने तयार केलेल्या योजनेनुसार सभासद आपल्या शेतीमध्ये आवश्यक त्याप्रमाणे स्वतःच्या इच्छेनं त्या ठिकाणी शेती करतो. या प्रकारच्या संस्थेमध्ये संस्थेला जे वार्षिक उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून खर्च वजा जाता जो काही अधिक शिल्लक राहील, नफा शिल्लक राहील, तो सभासदांना वाटला जातो. तर या पद्धतीनं जी सहकारी शेती केली जाते त्याला सहकारी सुधार शेती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा सहकारी शेतीचा प्रकार आहे त्याला सहकारी संयुक्त शेती असं म्हटलेलं आहे. या प्रकारच्या सहकारी शेतीमध्ये नावच आहे संयुक्त. त्याच्यामध्ये विशेषतः जे लहान लहान शेतकरी आहेत, लहान लहान जमिनीचे जे भूधारक आहेत, असे लहान भूधारक या प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये एकत्र येतात. जमिनीवरील आपला जो मालकी हक्क आहे तो अबाधित ठेवतात. म्हणजे सातबाऱ्यावर जे नाव असतं ते त्या सभासदाचंच असतं, वैयक्तिक शेतकऱ्याचं असतं. अशा शेतजमिनीवरील मालकी हक्क अबाधित ठेवून अशा सहकारी संस्थेमध्ये शेतकरी आपली जी जमीन आहे ती आपली जमीन सहकारी संस्थेकडं कसण्यासाठी हस्तांतरित करतात. म्हणजे इथं जमिनीचं जे हस्तांतरण केलं जातं, एकत्रीकरण केलं जातं, ते फक्त जमीन वापरासाठी एकत्र केलं जातं. त्याचबरोबर अशा एकत्र केलेल्या जमिनीवर जे काय उत्पादनाचं कार्य असेल ते उत्पादनाचं कार्य करण्यासाठी आवश्यक ती योजना ही संस्थेच्या माध्यमातून तयार केली जाते. अशा संस्थेच्या योजनेनुसार सभासद एकत्र केलेल्या जमिनीवर सामुदायिकपणे काम करतात. असे सभासद जे त्या ठिकाणी काम करतात त्या कामाबद्दल त्यांना मजुरी दिली जाते, वेतन दिलं जातं. तयार होणारं उत्पादन हे पूर्णपणे संस्थेच्या मालकीचं असतं. वैयक्तिक शेतकऱ्यांचा त्याच्यावर कुठलाही अधिकार असत नाही. संस्थेच्या माध्यमातूनच अशा उत्पादनाची विक्री व्यवस्था केली जाते आणि येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न खर्च वजा जाता जमीन ज्या पद्धतीनं ज्या प्रमाणात जमिनीचं एकत्रीकरण सभासदांनी केलेलं आहे त्या जमिनीच्या एकत्रीकरणानुसार, जमिनीच्या प्रमाणानुसार त्या ठिकाणी सभासदांना अधिक्याचं वाटप केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारच्या सहकारी शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, यंत्रांचा वापर, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या माध्यमातून केला जातो आणि शेतीचं उत्पादन वाढवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न या प्रकारच्या शेतीमध्ये केला जातो. त्याला सहकारी संयुक्त शेती असं आपल्याला म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे जे लहान शेतकरी आहेत, ज्यांचं शेतजमिनीचं आकारमान अत्यंत लहान आहे, की ज्यांना आपल्या शेतीमध्ये तांत्रिक साधनांचा वापर, यांत्रिक साधनांचा वापर करता येणं शक्य नाही, आधुनिक पद्धतीनं शेती करता येणं शक्य नाही, असे शेतकरी या सहकारी संयुक्त शेतीच्या माध्यमातून एकत्र येतात. जमिनीवरची आपली मालकी अबाधित ठेवून एकत्रितरित्या सहकारी शेतीच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून उत्पादनाची सर्व कार्य या एकत्रित केलेल्या जमिनीवर सामुदायिक पद्धतीनं घेतात. त्यानंतर तिसरा जो सहकारी शेतीचा प्रकार आहे त्याला कुळ सहकारी शेती असं म्हटलेलं आहे. आणि या कुळ सहकारी शेतीमध्ये नावच आहे कुळ, म्हणजे ज्याला स्वतःची शेतजमीन नाही परंतु शेती करण्याची इच्छा आहे. असे जे भूमिहीन शेतमजूर आहेत की जे सत्ता शेतीमध्ये काम करतात परंतु दुसऱ्याच्या शेतीमध्ये शेतमजूर म्हणून काम करतात, त्यांना स्वतःची जमीन नाही परंतु शेती करण्याची इच्छा आहे, असे भूमिहीन शेतमजूर एकत्र येऊन अशा प्रकारची कुळ सहकारी शेती संस्था स्थापन करतात. अशा संस्थेच्या माध्यमातून सरकारकडं ज्या अतिरिक्त जमिनी आहेत किंवा
गावातील जमीनदारांच्याकडे ज्या अतिरिक्त जमिनी आहेत अशा जमिनी सरकारच्या माध्यमातून किंवा कुळांच्याकडून भाडेपट्ट्यानं त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जातात. अशा घेतलेल्या जमिनीचे भाग केले जातात. जेवढे सभासद आहेत तेवढे भाग केले जातात आणि त्यात जमिनीचा एक एक भाग हा प्रत्येक सभासदाला कसण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. अशा प्रकारच्या शेती संस्थेमध्ये शेतीची जी योजना आहे ती पूर्णपणे संस्थेच्या माध्यमातून तयार केली जाते. सभासदांना आवश्यक असणारे शेतीपूरक जे साहित्य आहे की ज्याच्यामध्ये अवजारं आहेत, बी बियाणं आहेत, खतं आहेत, मार्गदर्शन आहे, हे संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं. त्याचबरोबर या सर्व कार्यासाठी संस्था सभासदांच्याकडून मोबदला आकारते. येणारं उत्पन्न हे ज्या त्या जमिनीत सभासद स्वतः करत असल्यामुळं संपूर्ण उत्पादन हे संस्थेच्या मालकीचं न राहता ते सभासदांच्या मालकीचं राहतं. सभासद त्या उत्पादनाची विक्री स्वतःच्या मर्जीनं करू शकतात. फक्त सभासदांनी अशा जमिनीच्या वापराबद्दल संस्थेला खंड द्यावा लागतो. म्हणजे जमिनीच्या आकारमानानुसार त्या ठिकाणी संस्था खंड ठरवते आणि तो खंड दरवर्षी सभासदांना जमिनीच्या वापराबद्दल सहकारी संस्थेला द्यावा लागतो. आणि अशा संस्थेमध्ये नफा झाल्यास त्या ठिकाणी तो नफा सभासदांच्यामध्ये वाटला जातो. तर या पद्धतीनं कुळ सहकारी शेती हा या सहकारी शेतीचा एक तिसरा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथा प्रकार आहे त्याला सामुदायिक सहकारी शेती संस्था असं म्हटलेलं की सभासद नावच आहे सामुदायिक. या प्रकारच्या शेती संस्थेमध्ये सभासद आपल्या शेतजमिनीचा मालकी हक्क आणि शेतजमीन दोन्हीही सहकारी संस्थेकडे हस्तांतरित करतात. म्हणजे आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये आपण बघितलं की सभासद जमिनीची मालकी स्वतःकडे ठेवून जमीन हस्तांतरित करत होते. पण या प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये सामुदायिक सहकारी शेती संस्थेमध्ये सभासद आपल्या शेतजमिनीची मालकी आणि शेतजमिनीचा ताबा दोन्हीही सहकारी संस्थेकडं हस्तांतरित करतात. जमिनीचं एकत्रीकरण या ठिकाणी झाल्यामुळं संस्थेमार्फत अशा जमिनीवर उत्पादनाच्या सर्व योजना तयार केल्या जातात आणि संस्थेच्या माध्यमातूनच शेतीची लागवड आणि देखभालीचं कार्य या प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये केलं जातं. या प्रकारच्या संस्थेमध्ये संस्था सांगेल त्याप्रमाणे प्रत्येक सभासदाला काम करावं लागतं आणि सभासदांनी काम केल्यामुळं त्यांना ठराविक दरानं वेतन हे संस्थेमार्फत प्रत्येक सभासदाला जो काम करतो त्या प्रत्येक सभासदाला त्या ठिकाणी दिलं जातं. अशा प्रकारच्या शेती कार्यासाठी मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्राचा आणि आधुनिक यंत्रांचा वापर सहकारी संस्थेच्या माध्यमातून केला जातो. आणि त्याचबरोबर जे उत्पादन तयार होईल त्या उत्पादनाची सर्व मालकी संस्थेची असते. संस्था अशा उत्पादनाची विक्री व्यवस्था करते आणि उत्पन्नातून खर्च वजा जाता जे अधिक्य राहील त्या अधिक्याचं वाटप सभासदांनी ज्या प्रमाणात जमीन हस्तांतरण केलेली आहे ती जमीन आणि सभासदांना ज्या प्रमाणात मजुरी दिली आहे त्या मजुरीच्या प्रमाणात आणि जमिनीच्या प्रमाणात अशा प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये त्या अधिक्याचं वाटप केलं जातं. तर या पद्धतीनं सहकारी शेती ही आपल्याकडे या 4 पद्धतीनं करता येते. एक सहकारी सुधार शेती ज्याच्यामध्ये जमिनीचं एकत्रीकरण न करता सभासद आपल्या जमिनीवर स्वतःच उत्पादन करतात. फक्त उत्पादनाची योजना मार्गदर्शन साहित्य सहकारी संस्थेच्या माध्यमातून पुरवलं जातं. उत्पादनावर मालकी सभासदांचीच असते आणि आपल्या मर्जीप्रमाणे ते उत्पादन विकू शकतात. फक्त संस्थेनं केलेल्या मार्गदर्शन आणि पुरवलेल्या सेवाबद्दल त्या ठिकाणी संस्थेला मोबदला द्यावा लागतो. दुसरा प्रकार आपण बघितलेला आहे सहकारी संयुक्त शेती की ज्याच्यामध्ये शेतकरी सभासद आपली जमिनीची मालकी हक्क आपल्याकडे अबाधित ठेवतात आणि कसण्यासाठी जमीन एकत्र करतात. सर्व कार्य संस्थेच्या माध्यमातून केली जातात. सभासदांनी शेतीमध्ये काम केल्याबद्दल त्यांना मजुरी दिली जाते आणि उत्पादन संस्थेच्या मालकीचा आहे. विक्री व्यवस्था संस्था करते
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामध्ये केला जातो आणि उत्पादनाची विक्री करून खर्च वजा जाता राहिलेले उत्पन्न सर्व सभासदांच्यामध्ये त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात वाटलं जातं। तिसरा प्रकार आपण बघितलेला आहे कुळ सहकारी शेती, ज्याच्यामध्ये समाजातील असे जे व्यक्ती आहेत की ज्यांना स्वतःची शेतजमीन नाही परंतु शेती करायची इच्छा आहे, अशा व्यक्ती एकत्र येतात, सहकारी शेती संस्था स्थापन करतात आणि त्या संस्थेमार्फत सरकारकडून किंवा जमीनदारांच्याकडून जमीन भाडेपट्ट्यानं घेतली जाते। जमिनीचे छोटे छोटे तुकडे भाग केले जातात, प्रत्येक सभासदाला एक भाग कसण्यासाठी दिला जातो। योजना संस्थेच्या मार्फत तयार केली जाते। आवश्यक असणारं कृषी साहित्य, बी-बियाणं, खतं, जंतुनाशकं मार्गदर्शन संस्थेमार्फत केली जातात। त्यासाठी संस्था मोबदला आकारते। जमिनीच्या वापराबद्दल शेतकऱ्याला सहकारी संस्थेला खंड द्यावा लागतो। उत्पादन शेतकऱ्यांच्या मालकीचं असतं आणि शेतकरी आपल्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी उत्पादनाची विक्री करून उत्पन्न घेऊ शकतो। फक्त जमिनीच्या वापराबद्दल संस्थेला दरवर्षी खंड द्यावा लागतो। आणि चौथा प्रकार आपण सामुदायिक बघितलेला आहे, सामुदायिक सहकारी शेती संस्था, की ज्याच्यामध्ये सभासद जमिनीची मालकी आणि अधिकार वापर दोन्हीही संस्थेकडे हस्तांतरित करतात। सर्व प्रकारची शेती कार्य संस्थेच्या माध्यमातून केली जातात। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। सभासदांनी संयुक्तपणे काम केल्याबद्दल त्यांना वेतन दिलं जातं। उत्पादन संस्थेच्या मालकीचं असतं, उत्पादनाची विक्री संस्था करते आणि उत्पन्नातून खर्च वजा जाता राहिलेलं उत्पन्न हे सभासदांना त्यांची जमीन आणि त्यांनी केलेलं काम याच्या प्रमाणात त्या ठिकाणी वाटून दिलं जातं। तर अशा पद्धतीनं ज्या सहकारी संस्था आहेत यांना सहकारी शेती संस्था असं म्हणतात आणि हे 4 प्रकार आपल्याला या सहकारी शेती संस्थेचे सांगता येतात। तर या ठिकाणी आपण थांबूया। उद्याच्या तासाला आपल्याला सहकारी शेती संस्थांच्या समस्या काय आहेत आणि त्यांचे उपाय काय आहेत याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येऊ शकेल। सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।